बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आज आहेत आणि आज त्यांचा जनता दरबार भरवण्यात आलेला आहे। जनता दरबारला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळपासूनच बारामतीत विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात खरं तर ते सक्रिय नव्हते, त्यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आहेत। बारामतीत त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच दौरा सुरू केलेला आहे आणि त्यानंतर विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर त्यांचा जनता दरबार भरलेला आहे। या जनता दरबारात मोठी गर्दी झाल्याचं पाहावयास मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार भरवण्यात आलेला आहे आणि इथे प्रचंड गर्दी देखील पाहावयास मिळते। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून विविध विकास कामांची पाहणी जी आहे ती सुरू ठेवलेली होती आणि आता सहयोग सोसायटी निवासस्थानी त्यांनी जनता दरबार देखील भरवलेला आहे। पण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी जे आपली समस्या सोडून घेण्यासाठी अजित पवार यांच्याकडे या ठिकाणी या जनता दरबाराला मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या जी समस्या जी आहे ती समस्या जाणून घेऊन अजित पवार हे या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे समस्या सोडून घेण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच अजित पवार हे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त होते, यामुळे जनता दरबार भरलेला नव्हता। मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज अजित पवार यांनी जनता दरबार भरवलेला आहे। या जनता दरबाराला मोठी गर्दी मागे खरं तर खूप गर्दी दिसते आणि तिथे अनेक नागरिकही उपस्थित आहेत। जनता दरबारात अनेक नागरिक आपली समस्या घेऊन आलेले आहेत। तिथल्या नागरिकांशी तुम्ही बातचीत करू शकता का? नक्कीच, आपल्या बरोबर जे जनता दरबारासाठी समस्या सोडून घेण्यासाठी नागरिक गेले आलेले आहेत। काय आज जनता दरबार आहे, कशासाठी तुम्ही आलेला आहात, कुठून आलाय? आम्ही इथंच आहे, बारामती शेजारी मेडक आमचं गाव आहे। रोडसाठी आलो तर रोडचा प्रश्न आहे। दादांनी एका मिनिटात तहसीलदार साहेबांना फोन करून आमचा रोडचा प्रश्न मिटवलेला आहे। तुम्ही बाबा कशासाठी आलाय आणि काय झाली का दादांची? रोडची जागा गेलेली आहे, त्याची गाळे बंद आहेत, ते पैसे आले पैसे मिळाले त्यासाठी इथं आल्यानंतर तुम्ही समस्या मांडता, दादा कडून समस्या सोडवली जाते? समस्या सोडवल्याची सांगितलं की फोन करून सांगितलं की समस्या सुटली जाते। तुम्ही काय सांगाल? तुम्ही आज या ठिकाणी आलेला जनता दरबार भरलेला आहे, तुमची काय समस्या आहे आणि तुमची समस्या सोडवली जाते काही? तुम्ही काय सांगाल? किती वेळा तुम्ही जनता दरबाराला आलाय, तुमच्या समस्या सुटल्यात का? 8 वर्ष झालं जनता दरबार सुटत्यात का? समस्या सुटत्यात? 100% रिझल्ट। नक्कीच आपण पाहू शकता प्रज्ञा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी देखील या जनता दरबाराला गर्दी केलेली आहे। आलेल्या नागरिकांकडून सांगितलं जातंय की ज्या आमच्या समस्या आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोडवल्या जातात। धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।